विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील केपलर्स लॉज हा टॉपिक पाहणार आहोत. पहा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? केपलर्स लॉज. द लॉज डिस्क्राइब प्लॅनेटरी मोशन. हे लॉ काय डिस्क्राइब करतात? तर प्लॅनेटरी मोशन डिस्क्राइब करतात, म्हणजे ग्रहांच्या गतीविषयी माहिती देतात. These laws are given by Kepler. हे लॉ कोणी दिले? केपलरने दिले, म्हणून याला केपलर्स लॉज असं म्हटलं जातं. मग हे लॉ कोणते आहेत, किती आहेत? पहा, केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ आणि केपलर्स थर्ड लॉ. आता केपलरचे हे लॉ समजावून घेण्यापूर्वी अगोदर आपल्याला इलिप्स म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागेल. पहा, या ठिकाणी तुम्हाला एक शंकू दिसतोय, एक कोन दिसतोय. हा जर इन्क्लाइंड प्लेन मध्ये, म्हणजे जर या ठिकाणी तिरक्या पद्धतीने जर आपण कट केला तर या ठिकाणी आपल्याला कसा आकार मिळतो? तर पहा, इलिप्स सारखा आकार मिळतो, लंबवर्तुळाकार आकार मिळतो. या लंबवर्तुळाकार आकाराच्या या ठिकाणी तुम्ही जर पाहिले तर दोन पॉइंट्स दिसतात तुम्हाला. यांना म्हटलं जातं फोकल पॉइंट, नाभी म्हटलं जातं. ओके, या ठिकाणी हा पहिला नाभी बिंदू आहे आणि हा दुसरा नाभी बिंदू आहे. म्हणजेच काय? तर या ठिकाणी ही F1 आणि F2 हे दोन फोकाय आहेत. ओके, आणि हे काय आहे? इलिप्स आहे, लंबवर्तुळ आहे. याच्या F1 आणि F2 हे दोन फोकल पॉइंट्स आहेत, म्हणजे दोन फोकाय आहेत. नाउ F या ठिकाणी A B C हे या इलिप्स वरचे पॉइंट्स आहेत, कर्व वरचे पॉइंट्स आहेत. आता A पासून F1 पर्यंतचे जे अंतर आहे त्याला AF1 म्हणतात. A पासून F2 पर्यंतचे जे अंतर आहे ते AF2 आहे. पहा, AF1 अधिक AF2 यांची बेरीज कोणा इतकी ती? BF1 BF2 इतकी ती. आणि BF1 BF2 यांची बेरीज कोणा इतकी ती? CF1 CF2. म्हणजे या तिघांची बेरीज कशी येते? पहा, AF1 AF2 इज इक्वल टू BF1 BF2 इज इक्वल टू CF1 CF2. म्हणजेच काय? हा जो आकार आपल्याला या ठिकाणी शंकू कट केल्यावर मिळालाय इन्क्लाइंड प्लेन मध्ये, म्हणजे तिरक्या पद्धतीने कोन कट केल्यावर मिळालाय, हा काय आहे? इलिप्स आहे, लंबवर्तुळ आहे. की याचे या ठिकाणी दोन फोकल पॉइंट्स दिसतात, F1 आणि F2. ओके, these are the two foci of this figure. नाउ आता आपल्याला केपलरचा फर्स्ट लॉ जो आहे तो समजावून घ्यायचा आहे. पहा, केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगतो? पहा, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स with the sun at one of the foci. म्हणजे काय? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. जे काही ग्रह आहे त्याची कक्षा कशी आहे? इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय, की ज्याच्या दोन फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटच्या ठिकाणी कोण आहे? सन आहे. पहा, या ठिकाणी दिसतोय. पहा, हा प्लॅनेट आहे, याची ही या ठिकाणी ऑर्बिट आहे, म्हणजे कक्षा आहे. त्या कक्षेमध्ये तो सन भोवती फिरतोय. ती कशी आहे? इलिप्टिकल आहे, इलिप्स आहे. की ज्या इलिप्सच्या दोन फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटला कोण आहे? सन आहे. ओके, मग त्या ठिकाणी दोन शब्द आहेत बघा, रिव्हॉल्व आणि रोटेट. रिव्हॉल्व म्हणजे काय? जेव्हा ग्रह दुसऱ्या ताऱ्याभोवती ग्रहाभोवती फिरतो त्याला रिव्हॉल्व होणं असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ग्रह स्वतः भोवती फिरतो त्याला रोटेट होणं म्हटलं जातं. आता या ठिकाणी हा जो काही प्लॅनेट आहे हा सन भोवती रिव्हॉल्व होतोय, पण कोणत्या ऑर्बिट मध्ये? इलिप्स म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय. की ज्याच्या दोन फोकाय पैकी एका फोकल पॉइंटच्या ठिकाणी कोण आहे? या ठिकाणी सन आहे. ओके, आता दुसरं काय आहे? केपलर्स सेकंड लॉ. केपलर्स सेकंड लॉ काय सांगतो? पहा, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट and sun sweeps equal area in equal intervals of the time. म्हणजे या ठिकाणी हा जो सन आहे आणि हा जो काही या ठिकाणी प्लॅनेट आहे यांना जोडणारी जी लाईन आहे ती या ठिकाणी इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये इक्वल एरिया काय करते? स्वीप करते, कव्हर करते. म्हणजे काय? पहा, समजा या ठिकाणी 2 मिनिट एवढा आपण टाइम घेतला, बरोबर आहे, टाइम इंटरव्हल घेतला. या 2 मिनिटांमध्ये ही जी लाईन दिसती, ह्या लाईननी जर या ठिकाणी 4 मीटर स्क्वेअर एवढा एरिया जर कव्हर केला, किती? 4 मीटर स्क्वेअर एवढा एरिया जर कव्हर केला समजा, ओके, तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुद्धा ती लाईन किती एरिया कव्हर करेल? 4 मीटर स्क्वेअर एवढाच एरिया कव्हर करेल. त्याच्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुद्धा किती एरिया कव्हर करेल? 4 मीटर स्क्वेअर एवढाच एरिया कव्हर करेल. म्हणजे इक्वल इंटरव्हल जर टाइम घेतला तर इक्वल एरिया काय करते? ती स्वीप करते. असं कोणता लॉ सांगतो? केपलरचा सेकंड लॉ सांगतो. ती लाईन इक्वल एरिया स्वीप करते. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन
स्वीप्स द इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ द टाइम. हे या ठिकाणी मी इथं समजून सांगितलेलं आहे. आता पुढे काय आहे, केपलर्स थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो पहा. या ठिकाणी हा प्लॅनेट जो आहे तो या सन भोवती रिव्हॉल्व होतोय, मग त्याचा काहीतरी रिव्होल्यूशनचा पिरियड असेल. समजा या ठिकाणी त्या प्लॅनेटचा जो काही रिव्होल्यूशनचा पिरियड आहे तो समजा आपण कॅपिटल टी मानला. काय मानला, कॅपिटल टी मानला. आता काय सांगितलंय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, याचा स्क्वेअर करा, या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर करा. हा जो काही स्क्वेअर येतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर या ठिकाणी ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. या प्लॅनेटचं जे काही ऍव्हरेज डिस्टन्स येईल सन पासूनचं त्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये, त्या ऍव्हरेज डिस्टन्सच्या क्यूबशी, म्हणजेच काय समजा ते ऍव्हरेज डिस्टन्स काय मानलं, आर मानलं, त्याचा क्यूब केला तर त्या आर क्यूबशी हा टी स्क्वेअर काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. असं कोण सांगतं, केपलरचा थर्ड लॉ सांगतो. या ठिकाणी हे मीन डिस्टन्स का म्हटलंय आर क्यूबला पहा. या ठिकाणी हा प्लॅनेट इथे आहे, सन पासून याचं डिस्टन्स इथं कमी आहे, पण जेव्हा प्लॅनेट इथं असेल किंवा इथं असेल, या पोझिशनला असेल, त्यावेळेस सन पासून त्याचं डिस्टन्स कसं असेल, जास्त असेल. मग या सगळ्या डिस्टन्सेसची बेरीज केली, किती वेळा ते डिस्टन्स घेतलंय याने जर त्या डिस्टन्सच्या बेरजेला भागलं तर आपल्याला काय मिळेल, मीन डिस्टन्स मिळेल, ऍव्हरेज डिस्टन्स मिळेल, आणि त्याचा क्यूब करायचा आहे. त्या क्यूबशी हा जो काही पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर आहे तो कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता मला हे चिन्ह नकोय डायरेक्टली प्रोपोर्शनलचं, मग मी काय करणार, या ठिकाणी काय लिहिणार, टी स्क्वेअर बरोबर कॉन्स्टंट इंटू आर क्यूब. पण आता या ठिकाणी हे कॉन्स्टंट एका बाजूला ठेवला आणि आर क्यूब चे गुणिले तिकडे आणले तर काय होतील, भागिले होतील. म्हणजेच काय होईल, या ठिकाणी पुढे जाऊन काय लिहिता येईल आपल्याला, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब बरोबर कॉन्स्टंट. ओके, असं आपल्याला मिळेल. केपलरचा थर्ड लॉ काय सांगतोय, की केपलरचा थर्ड लॉ सांगतोय की या प्लॅनेटचा जो काही रिव्होल्यूशनचा पिरियड आहे त्याचा जो स्क्वेअर येईल त्या स्क्वेअरशी ह्या प्लॅनेटचं सन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे, या ठिकाणी मीन डिस्टन्स आहे, ऍव्हरेज डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सच्या क्यूबशी हा कसा आहे, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब बरोबर काय, कॉन्स्टंट. या ठिकाणी मी आता तुम्हाला केपलरचे लॉज समजावून सांगितले की ज्याच्यामध्ये केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो, की या ठिकाणी द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. या ठिकाणी हा जो काही प्लॅनेट आहे याचं हे जे ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिट मध्ये हा रिव्हॉल्व होतोय सन भोवती, हे कसं आहे, इलिप्टिकल आहे, लंबवर्तुळाकार आहे, की ज्याच्या दोन फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटच्या ठिकाणी कोण आहे, तर या ठिकाणी सन आहे. ओके, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे फर्स्ट लॉ मध्ये. सेकंड लॉ काय सांगतो, सन आणि प्लॅनेट यांना जोडणारी जर तुम्ही या ठिकाणी लाईन काढली तर ती लाईन इक्वल इंटरव्हल्स ऑफ द टाइम मध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण समजा टाइम पिरियड 2 मिनिट गृहीत धरला तर या 2 मिनिटांमध्ये जर 4 मीटर स्क्वेअर एवढा एरिया जर स्वीप करत असेल ती लाईन, तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुद्धा 4 मीटर स्क्वेअर एवढाच एरिया कव्हर करेल. त्याच्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुद्धा 4 मीटर स्क्वेअर एवढाच एरिया काय करेल, स्वीप करेल. ओके, इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये इक्वल एरिया स्वीप करते. याचा या ठिकाणी तिसरा लॉ काय सांगतो केपलरचा तिसरा लॉ असं सांगतो की या ठिकाणी या प्लॅनेटचा काहीतरी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे, त्याचा जर स्क्वेअर केला तर या प्लॅनेटचं सन पासूनचं जे काही मीन डिस्टन्स आहे त्या मीन डिस्टन्सच्या क्यूबशी हा टी स्क्वेअर कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मला हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं साइन नकोय, मग मी याला काय करणार, आर क्यूबला कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करणार. मग आर क्यूब हे या ठिकाणी टी स्क्वेअर बरोबर कॉन्स्टंट इंटू आर क्यूब येतं, पण आर क्यूब या ठिकाणी गुणिले, या ठिकाणी ते इकडे जर आणले आणि कॉन्स्टंट तिकडे जर ठेवलं, या ठिकाणी जर ठेवलं तर आर क्यूब इकडे आल्यावर काय होतील, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. अशा पद्धतीने या ठिकाणी मी केपलरचे लॉ जे आहेत ते समजावून सांगितलेले आहेत. हे केपलरचे लॉ केपलरनी त्याच्या जवळ जी माहिती होती त्याच्यावरून तयार केलेले आहेत.